नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एका राजकीय विषयावर. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरून सतत गेली काही महिना 2 महिने चर्चेत येत आहेत आणि मग तिथून धुमारे फुटतात की सरकार राहतं की जातं, सरकार पडणार की सरकार अस्थिर आहे का स्थिर आहे. या सगळ्या राजकीय चर्चांना पुन्हा एकदा वाट मिळते आणि त्याच्यावर चर्चा रंगू लागतात. प्रत्यक्षामध्ये असं काही मी बोललोच नाही, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला हे सगळं घडल्यानंतर नाना पटोले बाहेर येऊन सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. पण ते सांगितलेलं पटणार कुणाला, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यातला आहे. काही वेळानंतर आता मुंबईत जे प्रभारी आहेत काँग्रेसचे एच के पाटील त्यांच्यासोबत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे. कदाचित हा मुद्दा त्या चर्चेला येऊ शकतो. यापूर्वी नाना पटोले म्हणाले की काँग्रेस यापुढं सगळीकडे स्वबळावरती निवडणूक लढेल, त्यामुळं आम्ही आघाडीत असलो तरी देखील पक्ष म्हणून आमचे विचार वेगवेगळे आहेत, त्यामुळं आम्ही आमच्या भूमिका मांडायला स्पष्ट ठाम आहोत. ही भूमिका नाना पटोले कायम घेत आलेत आणि नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरती काल शरद पवारांनी त्यांना थेट उडवून लावलं आणि ते म्हणाले की अशा छोट्या नेत्यांच्या वक्तव्याकडे मी काय लक्ष देत नाही. नवाब मलिकांनी आज त्याच्यावरती वक्तव्य करत असताना काही वेळापूर्वी असं म्हटलं की ज्या काही VVIP व्यक्ती आहेत, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आहेत, यांच्या हालचाली या गृहविभागाच्या कार्यपद्धतीनुसार नोंदवल्या जातात. हे तुम्ही माजी मुख्यमंत्र्यालाही विचारा, असा टोमणा त्यांनी तिकडे देवेंद्र फडणवीसांना लगावला. या सगळ्या वक्तव्यावरती आता नाना पटोले काही वेळापूर्वी नागपुरात बोलत असताना आमच्या प्रतिनिधीशी असं म्हणाले की हे सरकार 5 वर्ष स्थिर राहील. जर सरकार स्थिर राहील हे नानांचं म्हणणं असेल तर मग अस्थिर होण्याची वक्तव्य नाना का करतायत याबद्दल आज बोलणार आहोत. सुरुवातीला नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नवाब मलिक हे काय म्हणाले हे ऐकू आणि आपल्या चर्चेला आपण सुरुवात करू. यांच्याजवळ होम मिनिस्ट्री पण आहे, मुख्यमंत्री पद पण आहे त्यांच्या आपल्या विरोधात, म्हणजे सत्तेमध्ये आपल्या सोबतीला आहे, पण ते त्यांच्याजवळ आहे. तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस उभी होऊन राहिली हे त्यांना माहिती आहे, कारण की रोज IB चा रिपोर्ट, आता मी इथं आहे, याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्याला सकाळी 9 वाजता, गृहमंत्र्याला सकाळी 9 वाजता त्याच्या घरी विभागाला नेऊन द्यावं लागतं की कुठं कुठं काय चाललंय, काय मीटिंग चालल्या, काय आहे राजकीय परिस्थिती, काय कुठं आंदोलन झालं, याची सगळी माहिती द्यावं लागते. साहेब, नाना पटोलेंनी आज असं आरोप केलाय की पुण्याचे जे पालकमंत्री हे सगळी माहिती संकलित करण्याचं काम गृह खात्याचे असतो. त्यांच्या माहितीच्या अभावामुळे या प्रकारे ते बोलले. मला वाटतं जर ही सिस्टम त्यांना माहीत नसेल तर त्यांनी माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात अशोक चव्हाणजी आहे, त्यांच्या पक्षात सुशीलकुमार शिंदे साहेब आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहे. ही जी आजची परिस्थिती आहे अशीच परिस्थिती नेहमीच राहते याची माहिती या माजी मुख्यमंत्र्यांकडून घेतली पाहिजे. आपण बघितलं की काय काय वक्तव्य सगळ्यांची होती आणि याच मुद्द्यावर बोलण्याकरता आपल्यासोबत महेश तपासे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. आपल्यासोबत राहुल गडपडे सर आहेत, सकाळचे मुख्य संपादक, आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील आपल्यासोबत आहेत. मला सुरुवात महेश तपासे आपल्यापासून करायचं आहे की जसं नवाब मलिक मागाशी पत्रकार परिषदेत म्हणाले की सगळ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचालीच्या नोंदी गृहविभागाकडे ठेवल्या जातात आणि तसा संदर्भ नाना पटोलेंनी त्यांच्या त्या भाषणात देखील दिला की मी कुठं आहे हे सकाळी मुख्यमंत्र्यांना कळतं, मी कुठे आहे हे गृहमंत्र्यांना कळतं. पण ही पाळत ठेवली जाते असं का वाटतंय नाना पटोलेंना की ते कुठं जातं त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं. ते म्हणतात की मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, मग ते जरी आमच्यासोबत सत्तेत असते तरी देखील पक्ष म्हणून ते वेगळ्या मुख्यमंत्रीपदाचा चार्ज त्यांच्याकडे आहे आणि आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे मी कुठे चाललो आहे, कुणाशी बोलतो आहे, ह्या सगळ्या नोंदी होतात. राजेंद्रजी, सर्वप्रथम तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की पटोले साहेबांचं वक्तव्य त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समोर किंवा शिबिरामध्ये त्या ठिकाणी झालेले आहे. तर ठीक आहे, कार्यकर्त्यांच्या समोर बोलत असताना अनेक नेते वेगवेगळ्या पद्धतीने आपली भूमिका घेतात. पक्षवाढीच्या संदर्भात काय भूमिका असते, हाच संदर्भ जर समन्वय समितीमध्ये आला असता तर मला वाटतं त्याला अधिक गंभीर्याने घेण्याची आवश्यकता होती. ज्याच्याकडे सिक्युरिटी आहे, मग ते विरोधी पक्षातले नेते असतील, प्रमुख राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्षातले लोक ज्यांच्याकडे SIDची सिक्युरिटी आहे, वर्गीकृत सुरक्षा व्यवस्था ज्यांच्याकडे आहे, त्यांची सगळीच हालचाली पोलीस डिपार्टमेंट किंवा गृह विभाग किंवा इंटेलिजन्स डिपार्टमेंट नोंद करत असते. हे काही नवीन नाही.
त्याच्यामुळे सकाळी पण मी सांगितलं होतं आणि आता नवाब मलिक साहेबांनी पण सांगितलं की राज्याच्या अति महत्वाच्या व्यक्तीमध्ये, मग त्याच्यामध्ये एखाद्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष असेल, त्याच्यामध्ये मंत्री असतील, त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे नेते असतील, ह्या सर्वांच्या हालचालीवर किंवा त्यांच्या कार्यक्रमाची माहिती संकलन करणं हा SIT डिपार्टमेंटचा काम आहे आणि त्यांची सुरक्षेच्या बाबत वेळोप्रसंगी आढावा घेणे किंवा त्या कार्यक्रमामध्ये काही गडबड होऊ नये याची सतर्कता बाळगणे हे गृह विभागाचं काम आहे. आणि मला ते बरोबर वाटतं आहे, पण पाळत ठेवली जाते असं का वाटतं नाना पटोलेंना? ते बरोबर आहे सगळं, ते आता त्यांना का वाटतं, वास्तविक हा विषय जर त्यांनी समन्वय समितीमध्ये बोलला असता किंवा राज्याच्या गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडे दिला असता तर त्याला निश्चितच थोडं एक गांभीर्यपूर्वक मला वाटतं स्वरूप प्राप्त झालं असतं. परंतु कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये बोलला तर अनेक वेळा कार्यकर्त्यांच्या शिबिरात बोलत असताना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी बरेच लोक बरेच काय काय बोलत असतात. त्याच्यामुळे जर नानांना खरंच असं वाटत असेल की पाळत ठेवली जात आहे तर समन्वय समिती एक फार मोठा व्यासपीठ आहे, त्यांचे निरीक्षक देखील या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की फार काय त्याच्यामध्ये बारकाईने बघून राज्य शासनाला काय फरक पडेल आणि MBA मध्ये काय आघाडीत बिघाडेल अशी काय परिस्थिती राहिली, अशी काय परिस्थिती नाही. नानांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर त्यांच्या पक्षवाढीच्या संदर्भात वक्तव्य करत असताना काही सूचना केल्या. त्याच्यामध्ये ठीक आहे, मी पक्ष वाढवतो, मी पक्ष मोठा करतोय, माझी नोंद त्या ठिकाणी सरकार दरबारी होते वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे बोलल्या जातात. परंतु वास्तविक जर त्यांना तसंच काय जर सूचना असतील तर त्यांनी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये बोलायला पाहिजे, जे मला वाटतं तशी परिस्थिती नाहीये. तशी परिस्थिती नाही आहे, पण समन्वय समितीत नाना कधी बोलतील आणि हा विषय पुढे जाईल ते बघायला लागणार आहे. पण प्रवीण दरेकर, जो संदर्भ मगाशी नवाब मलिक म्हणाले की अशा नोंदी होतात की नाही हे तुम्ही माजी मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे त्यांना सुचवायचं काय होतं नवाब मलिकांना की अशा नोंदी त्या सरकारच्या काळामध्ये पण वेगळ्या पद्धतीने ठेवल्या जात होत्या? नाही राजेंद्र, मगाशी आपण जे बोललात की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, तर तो काय देवेंद्र फडणवीस साहेबांना टोला नव्हता, तर त्यांचे माजी मुख्यमंत्री जे होते सुशीलकुमार शिंदे साहेब, अशोक चव्हाण साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या संदर्भात दाखला देऊन त्या ठिकाणी नवाबभाई बोलले होते. आणि मला वाटतं पूर्णपणे नाना पटोले यांचं असलेलं वक्तव्य या ठिकाणी भांबावलेल्या अवस्थेसारखं वाटतंय. याचं कारण नाना पटोले ज्या दिवसापासून प्रदेशाध्यक्ष झाले त्या दिवसापासून अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य त्यांची सुरू आहेत. आणि मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं की एखाद्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष एखादं वक्तव्य केलं असेल तर ठासून आपल्या त्या वक्तव्याशी ठाम असायला पाहिजे, त्या वक्तव्याला पूरक असणाऱ्या गोष्टी सांगायला पाहिजेत. परंतु मला वाटतं अजितदादांची नाराजी त्या ठिकाणी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असावा असं मला वाटतंय. आणि केंद्रीय नेतृत्वानेही अशा प्रकारे सरकार अस्थिर करण्यासंदर्भात आपली वक्तव्य कारणीभूत होऊ नयेत अशा प्रकारची समज दिली असावी. आणि म्हणून सपशेल या ठिकाणी युटर्न मारण्याचं काम या ठिकाणी नाना पटोले यांनी केलं. आणि स्वतःच्या आरोप जे त्या ठिकाणी केलेत त्यांनी, त्याचं विरोधकांवर खापर त्या ठिकाणी फोडतात. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आता व्हिडिओ शूटिंग असतं, प्रसारमाध्यमांकडे क्लिपा आपल्याकडे आहेत, नाना पटोले जे जे बोललं ते आपल्याकडे रेकॉर्ड आहे. आणि खुलेआमपणे अशा प्रकारचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास या ठिकाणी केला गेला म्हणजे खरोखर अत्यंत धाडसी नाना पटोले आहेत. या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. कुठल्या बाबतीत? कारण सोबाळाच्या नाराच्या संदर्भात त्याचं वक्तव्य महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यानंतर पाळत ठेवली जाते, माझ्या पाठीत आपल्या सुरा खुपसला जातोय, NCP शिवसेनेच्या पायाखालची सोबाळाच्या नाऱ्यानं त्या ठिकाणी वाळू सरकते. अशा प्रकारे अत्यंत क्लिअरकट नानांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भूमिका मांडली. परंतु आता या सगळ्या विषयाचं स्पष्टीकरण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं. आता नाना पूर्णपणे त्या ठिकाणी बोललेल्या वक्तव्यापासून दूर जाताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न नानांचा या ठिकाणी दिसतोय. याचं कारण हे राजेंद्र जे मी बघतोय की नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर
त्यांची वक्तव्य त्या ठिकाणी त्यांच्याच सहकार्यांकडून खोडली जात आहेत. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तर विसंवाद आहे. बाळासाहेब थोरात यांनी स्वबळाचा नारा दिल्यावर तशा प्रकारची काही भूमिका नसल्याचं सांगितलं. त्यांचे प्रभारी असणारे एच के पाटील यांनी त्यावर भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे नाना मांडतायत त्या भूमिकेला छेद देणारी वक्तव्य तात्काळ त्या ठिकाणी येताना दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे नानांच्या वक्तव्याला गांभीर्यानं अलीकडच्या काळात कोण घेईल की काय अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणजे गांभीर्याने पण एक घ्यायची गोष्ट नाहीत या प्रदेशाध्यक्षाची निमित्तानं वक्तव्य असं त्यांची तुम्हाला सुचवायचं आहे? वक्तव्य गांभीर्यानं घेतील नाही. प्रदेशाध्यक्षाची वक्तव्य गांभीर्याने घ्यायची नाहीत असं एक सुचवायचं? गोष्ट खरी आहे की कसं गांभीर्यानं. खरं म्हणजे प्रदेशाध्यक्ष हे महत्त्वाचं पद आहे. काँग्रेससारखा मोठा पक्ष आहे. त्याच्यामुळं त्यांनी बोललेली वक्तव्य गांभीर्यानं घेतलीच पाहिजे. त्यांनी गांभीर्यानं बोललं पाहिजे. परंतु एक गोष्ट या निमित्तानं जी सत्य बाहेर आली की आज त्या ठिकाणी एकमेकांवर विश्वास नसल्याचं वक्तव्यामधनं दिसतं. म्हणजे नाना पटोलेंवर पाळत ठेवली जाते म्हणजे विश्वास नाही का? मग माझं असं म्हणणं आहे की सरकारचा नाना पटोलेंवरच विश्वास नसेल तर सर्वसामान्य माणसं कशासाठी विश्वास या सरकारवर ठेवतील? आव्हानाची भाषा नाना आपल्याच घटक पक्षाशी करत असतील तर मला वाटतं जे काय चाललं आहे ते या ठिकाणी बाहेर येतं आहे. आणि त्याच्यामुळं नाना पटोले यांनी सपशेल या ठिकाणी युटर्न मारत मी जे बोललो आहे ते BJP आणि केंद्र सरकारला बोललो आहे. मी केंद्राच्या गृहयंत्रणेवर बोललो आहे. म्हणजे एवढं धाडस केवळ नानाच करू शकतात. त्याबद्दल खरोखर ते ठीक आहे. अभिनंदनास नाना पात्र नाना ठरतील नाना असं चांगले माझं मित्र आहेत स्पष्ट तुमचे, मत आहे. त्यामुळे त्यांचा अंदाज तुम्हाला अधिक येऊ शकतो इतरांपेक्षा. त्यामुळं आपण अजूनही काही या चर्चेतले मुद्दे घेऊया. पण राहुल सर, गेले काही दिवस आपण बघतोय की नाना पटोलेंकडनं ही येणारी वक्तव्य असतील किंवा सरकार दरबारी सतत काहीतरी विसंवाद आहे, एकमेकांशी काही जुळलं जात नाही आहे, बोललं जात नाही आहे, वेगवेगळ्या खोपरकळ्या प्रत्येकजण एकमेकांना लगावतोय. म्हणजे अधिवेशन संपलं त्या दिवशी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत असताना भास्कर जाधवचा विषय जेव्हा निघाला 12 आमदारांच्या निलंबनावरनं, त्याच्यात अजित पवार शेजारी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी कोपरखाळी लगावली की भास्कर जाधव शिवसैनिक असून देखील त्यांनी काही केलं नाही, हे तुम्ही समजून घ्या. अशा पद्धतीने हे जे होतं ते हे काय वेगवेगळ्या वक्तव्यातनं दिशादर्शक पुढे गोष्टी दिसत आहेत आपल्याला? नाही, एकंदरीतच राजेंद्र, गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने सरकारच्या विविध सगळ्या घटक पक्षाकडून ज्या पद्धतीची स्टेटमेंट्स येतात, विशेषतः नाना पटोलेंची जर ते प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हापासूनचे जर सगळे स्टेटमेंट्स बघितले तर बहुतेक वेळा असं वाटतं की नाना ही ठरवून काही स्टेटमेंट करतात, ठरवून कॉन्ट्रोवर्सी करायचा प्रयत्न करतात. अशा स्वरूपाचं एक प्रकारचं त्यांचं एक इमेज क्रिएट करायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आता काँग्रेससारख्या पक्षाला जेव्हा अशा पद्धतीचा एक थोडासा आक्रमक चेहरा म्हणू, म्हणजे असंही एकीकडे म्हटलं जात होतं की नाना पटोले आले तेव्हापासून काँग्रेसमध्ये निदान थोडासा जिवंतपणा दिसायला लागला किंवा काँग्रेसच्या ॲक्टिव्हिटीज वाढल्यात असं दिसायला लागलं. पण त्याचं प्रमाण आता त्यांच्या ॲक्टिव्हिटीजपेक्षा त्यांनी तयार केलेल्या कॉन्ट्रोवर्सीजकडे जास्त प्रमाणात जायला लागलं. ओव्हरऑल जर या सगळ्या तिन्ही घटक पक्षांच्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि यांच्याकडे जर एकत्रित बघितलं, एक तर काँग्रेसचं सुद्धा आत्ताचं जी पोझिशनिंग आहे त्याच्यामध्ये मला वाटतं खूप मेजर डिफरन्स दिसतो. काँग्रेसमध्ये बोलताना आता फक्त नाना पटोलेच आहेत का फक्त काँग्रेसमध्ये बोलायला असं वाटायला लागलं आहे आता. तर जसं तर मगाशी नवाब मलिकांनी त्यांच्या 2 माजी मुख्यमंत्र्यांची नावं घेतली, अशोक चव्हाणांसारखा त्यांच्याकडे पण प्रदेशाध्यक्षपद होतं, बाळासाहेब थोरात आहेत, इतर सगळी त्यांची सिनियर मंडळी आहेत, पृथ्वीराज बाबा तर अलीकडच्या गेल्या काही काळात मला वाटतं अक्षरशः दिसेनासे झालेत. तर नानांचा काँग्रेसमधला प्रवेश हा काँग्रेस वाढवण्यासाठी आहे की काँग्रेस संपवण्यासाठी आहे त्या दिशेने चाललेला आहे. अशा स्वरूपाची एक खिचडी एका प्रकारची काँग्रेसमध्ये तयार झाली आहे. आणि थोडंसं किती नाही म्हटलं तर काँग्रेसमध्ये इतके सगळे लीडर्स आहेत, ते खूप मोठ्या पातळ्यांवर, राज्य पातळीवर काम करणारे लोक आहेत. त्यामुळे साहजिक प्रत्येकाचा एक बेस असतो, प्रत्येकाचा आपापला मतदारसंघ, त्यांचे प्रत्येकाचे फॉलोअर्स, त्यातलं परत जातीपातींची राजकारणं. तर या सगळ्या याचं एक टेक्स्चर होतं, काँग्रेसची एक पद्धत होती. तर ती पद्धत मला वाटतं कुठेतरी नानांनी मोडीत काढायला निघाले आहेत ते, आणि एका दिशेने ते खूप जाताना दिसत आहेत. दुसरं म्हणजे ते ज्या दिशेने जात आहेत त्या दिशेने काँग्रेस मात्र त्यांच्यासोबत जाते की नाही याबाबतीत शंका वाटावी सर्वसामान्य माणसाला हे सगळं पिक्चर बघताना. अशा स्वरूपाची एक परिस्थिती आहे. दुसरीकडे जर आपण या तिन्ही घटक पक्षांच्या एकंदरीत सगळ्याच मेजर धोरणात्मक गोष्टींच्या निर्णयाच्या संदर्भातला विचार केला तर त्यात मी याच्या आधी पण खूपदा बोलताना बोललो की काँग्रेस कायम या सगळ्या मुख्य प्रवाहापासून सगळेचे सगळे निर्णय पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे हे दोघंजण मिळून निर्णय घेतात आणि काँग्रेस मात्र त्यात मागे असते, पिछाडीवर असते, अशा स्वरूपाचं आहे. पण काय म्हणतात की ते अस्थिरतेतली स्थिरता द्यायचा प्रयत्न कदाचित एकंदरीत सगळे करतात. म्हणजे परत सांगावं लागावं की आम्ही स्थिर आहोत. याच्या मागे असं दिसतं की मागे खूप
खूप काही काही सुरू आहे. म्हणजे अगदी बेसिक ज्या गोष्टी आहेत, जशा मुंबईत रेल्वे सुरू करायची की नाही याही विषयावरून तिन्ही पक्षांचं वेगळं मत कसं काय असू शकतं, जर तुम्ही सत्तेत एकत्र तुम्ही एक खुर्ची शेअर करताय तर? ते कदाचित त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम तसा असेल की एकही वाक्य आपण एकसारखं बोलायचं नाही आणि ते सतत संभ्रमावस्थेमध्ये पक्षातल्या कार्यकर्त्यांपासून जनतेला ठेवून द्यायचं. महेश तपासे, या सगळ्या बाबतीत जर बघितलं आपण की अजितदादा नाना पटोलेंच्या वक्तव्यावरती नाराज झाले की नानांनी अशी वक्तव्य करायला नको आहेत. पवारसाहेबांनी डायरेक्ट त्यांना उडून दिले की हे लहान माणसं आहेत, मी काय यांच्यावर लक्ष देणार नाही. सोनिया गांधी राहुल गांधींनी बोलले असं तर ठीक आहे, मी काहीतरी प्रतिक्रिया दिली असती असं थेट त्यांनी सांगितलं. म्हणजे काँग्रेस पक्षातले नेते नाना पटोलेंच्या बरोबर तर किती आहेत हा प्रश्न निश्चितपणे ते उपस्थित राहील. कारण सतत नाना काहीतरी वेगळं वक्तव्य करतात. आज काँग्रेसच्या अनेक प्रवक्त्यांना बोलवलं चर्चेसाठी, प्रत्येकजण विषय विचारायचा आणि नंतर म्हणायचं नाही मला एक वेगळी मिटिंग आहे, अमुक चॅनलला वेळ दिली आहे, तमुक चॅनलला वेळ दिली आहे. म्हणजे प्रदेशाध्यक्षाच्या वक्तव्यावर बोलायला देखील प्रवक्त्यांकडे वेळ नसावा, इतकं गंभीर वक्तव्य आहे प्रदेशाध्यक्षांचं. नानांना डिफेंड करायला पण तयार नाही. नानांना डिफेंड करायला पण कोण तयार नाहीये. वास्तविक राजेंद्रजी, त्या पक्षाच्या नेत्यांनी केलेलं वक्तव्य त्याच्यावर प्रतिक्रिया देणे त्यांच्या प्रवक्त्यांचा अधिकार आहे, तो माझा अधिकार नाही. परंतु पवार साहेब जे बोलले ते योग्यच बोलले. देशाचे पंतप्रधान असतील किंवा प्रमुख राजकीय पक्षांचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते असतील त्यांच्यावर जरूर पवार साहेबांनी प्रतिक्रिया देणे हे योग्य देखील आहे. आणि एखाद्या राज्याच्या प्रमुखाबद्दल पवार साहेब सहजासहजी प्रतिक्रिया देत नाही. ते जे आज बोलले ते अनेक वेळा ह्याच्या आधी देखील राज्याच्या अनेक काही सहकाऱ्यांबद्दल, आमच्याही पक्षातल्या काही लोकांबद्दल तसे ते बोललेले. त्याच्यामुळे पवार साहेबांनी हे मन मोकळेपणाने बोलले, त्याच्यात काही वेगळं नाही. हा विषय जर म्हणजे जो जर्नलिस्ट होता त्यांनी समजा राज्याच्या दुसऱ्या नेत्याला विचारलं असतं तर कदाचित वेगळ्या पद्धतीचं उत्तर आलं असतं. पवार साहेबांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. देशाच्या पातळीवरच्या नेत्यांवर पवार साहेब जरूर बोलले असते, राज्याच्या पातळीवरच्या नेत्यांवर पवार साहेबांना बोलण्याची काय फार आवश्यकता आहे असं परिस्थिती नाही. नाही, पण एक वाक्य तर सरकारमधल्या कुठल्याच नेत्यांमध्ये दिसत नाही. त्याच्यातनं काँग्रेस अशा प्रकारे अस्वस्थतेची विधानं करत सुटली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले ते करतायत. काँग्रेसमधले काही नेते दबक्या आवाजात मुंबईत देखील आज बोलत होते नाना पटोलेंच्या वक्तव्यावरती की नाही नाना पटोले बोलले त्यात गैर काय आहे. म्हणजे असं काहीतरी घडतंय की नाना पटोलेंवरती वॉच ठेवला जातोय आणि नाना पटोले बोलले मग उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघंही नाराज होत आहेत आणि मग त्यांना समज दिली जाते राष्ट्रवादीकडून आणि नाना पटोले म्हणतात नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. असं आहे, आपण वक्तव्य करत असताना त्याचा पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आपणच घेतली पाहिजे ना. शेवटी एखादा नेता वक्तव्य करतो त्याची पूर्ण जबाबदारी त्या नेत्याची आहे. शेवटी तो वक्तव्य करत असताना ते वक्तव्य त्याचं एकट्याचं नसतं, ते पक्षाचं मत असतं, ते पक्षाचं वक्तव्य आहे. आणि मला असं वाटतं कुठल्याही आघाडीमध्ये किंवा कुठल्याही युतीमध्ये कुठलेही विषय असतील ते समन्वयाच्या समितीच्या समोर मांडले गेले पाहिजे. शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक विषय होते, त्यांच्याही मुखपत्रात अनेक गोष्टी येत होत्या. म्हणजे मागचा जर 2019च्या आधीचा जो काळ बघितला, म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीचा मधला जो 6 महिन्याचा गॅप बघितला, त्याच्यात अनेक वेळा शिवसेनेच्याकडनं अनेक वेळा भारतीय जनता पार्टीकडनं अशाच पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी बोलले जात होते, केले जात होते. निवडणुका झाल्या, निवडणुकीच्या नंतर समीकरण बदललं, निवडणुकीपर्यंत समीकरण बदललेलं नव्हतंच. पण तो सामना अजूनही चालू आहे, तो इकडे आघाडीत पण चालू आहे सामना. तो आघाडीमधला तसला काय सामना नाही. आघाडीमध्ये एक गोष्ट स्पष्ट होती की आम्हाला त्या ठिकाणी शिवसेना भाजपचं जे युती सासून होतं त्याला दूर करायचं. आता शिवसेनाच भारतीय जनता पार्टीला सोडून महाविकास आघाडीमध्ये सामील झाली, त्याच्यामुळे हे सरकार बसू शकलं नाही. तर एकटं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार झालं नसतं, ही पण वस्तुस्थिती आहे. त्या ठिकाणी एक निर्णायक भूमिका उद्धव ठाकरे साहेबांनी घेतली. त्या निर्णयावर अनेक म्हणजे विचार झाला, काँग्रेसमध्ये विचार झाला, राष्ट्रवादीमध्ये विचार झाला, दिल्ली पातळीवर विचार झाला आणि त्या निर्णायक भूमिकेचं स्वागत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं, म्हणून महाविकास आघाडीचं सरकार बसू शकलं. त्याचं सर्वात जास्त दुःख स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीला झालंच आहे. म्हणून गेले 1.5 वर्ष म्हणजे वेळोवेळी उद्धव ठाकरे साहेबांना टार्गेट करण्यासाठी किंवा महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्यासाठी षड्यंत्र रचली जात आहेत, हे आपण पाहतच आहोत. आता एखाद्या पक्षाने भूमिका घेतली, ते बाहेर पडले आघाडीतनं, म्हणजे युतीतनं बाहेर पडले आणि आघाडीमध्ये सामील झाले, तर स्वाभाविक आहे काही लोकांच्या पोटात दुखणार आणि त्याच्यात काही गैर नाही. आपण सत्तेमध्ये एकत्र असताना, आपण निवडणूक लढवलेली असताना जर एखादा पार्टनर असा गेला तर अशा गोष्टी होऊ शकतात. परंतु महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या सरकारला, विशेष करून शिवसेनेला टार्गेट करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने अजिबात कसूर सोडलेली नाही. वेळोवेळी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर, त्यांच्या
त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गुण आहेत त्यांच्यावर आणि ह्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचा तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, तुम्ही शिवसेनेवर जोर देताय. जनता पार्टीला कुणाबद्दल सॉफ्ट करणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीबद्दल आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीबद्दल त्यांना सॉफ्ट करणार आहे. ते असू शकतात, त्याच्यामध्ये ते काही गैर नाही. व्यक्तिगत कुणाला बद्दल सॉफ्ट करणार आहे हे आता बोलणं मला योग्य नाही, कारण दरेकर साहेब आमचे मोठे नेते समोर बसलेले आहेत, तेच सांगतील कुणाबद्दल त्यांना सॉफ्ट करणार आहे आणि कुणाबद्दल सॉफ्ट करणार नाही. नाही, तुम्ही एवढं गुपित झाकून ठेवता, त्यामुळे ते आपण विचारू तर नाही. एक छोटासा ब्रेक घेतो मी. तर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया याच विषयावरती आपण ब्रेक नंतर घेऊ आणि ही चर्चा पुढे चालू ठेवू. आपण चर्चा करतो की नाना पटेलांनी जे वक्तव्य केलं की माझ्यावर पाळत ठेवली जाते आहे, त्यामुळं सरकारमध्ये पुन्हा एकदा नाराजीचं नाट्य, अमुक प्रतिक्रिया, या सगळ्या गोष्टी रंगत आहेत. प्रवीण दरेकर, मगाशी महेश तपासे जे म्हणाले की सॉफ्ट कॉर्नर का कुणाचा कुणाबद्दल काय नाही आहे, पण भाजप मात्र सत्तेसाठी आतुर झाली आहे म्हणून ते सतत असं काहीतरी वक्तव्य करते, काहीतरी गोष्टी घडाव्यात म्हणून नेते मंडळी टीका करतायत. काय नेमकं सॉफ्ट कॉर्नर कुणाचा कुणाकडे दिसतोय? मला खरं म्हणजे महेश तपासेंचं आश्चर्य वाटतं. आता या सगळ्या एपिसोडमध्ये भाजप आतुर जायचा कुठे प्रश्न येतो? प्रश्न नाना पटोलेंच्या वक्तव्यावर चर्चा चालली आहे. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं आहे आम्हाला कुठल्याही प्रकारची सत्तेची घाई नाही आणि आम्ही न सांगता 5 वर्ष सरकार स्थिर राहील, 5 वर्ष स्थिर राहील, हे तुम्हीच एकमेकांकडून त्या ठिकाणी वधवून घेताय. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची कुठेही अशा प्रकारचं सरकार अस्थिर करणं ही भूमिका नाही. आपापल्या त्या ठिकाणच्या वक्तव्य आणि एकमेकांच्या कुरघोडीमुळे सरकार अस्थिर झाल्याचं चित्र उभं राहतं आहे आणि मग आपण वरिष्ठांकडून त्या ठिकाणी सांगून किंवा दबाव आणून आम्ही सगळे एक आहोत, सरकार अस्थिर होणार नाही, अशा प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला खुलासा द्यावा लागतोय. त्याच्यामुळं सॉफ्ट कॉर्नर कोणाविषयी असायचं काही कारण नाही. नाना पटोलेंचं जरी या ठिकाणी भांबावलेली अवस्था झालेली असली या वक्तव्याच्या माध्यमातून किंवा पक्षातल्या सगळ्यांनी कोंडीत पकडलं असेल, सरकारमधल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून विचारणा केली गेली असेल, तथापि एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की बुल से गई व हौस से नहीं आती है. मनातल्या ज्या भावना नाना पटोले यांनी प्रकट केल्या आहेत ते कुठंतरी मनाला त्या ठिकाणी सतत त्यांच्या बोचत असतील. कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला कमिटीवर स्थान मिळत नाही, आम्हाला विचारलं जात नाही, सन्मान मिळत नाही, हे कुठेतरी पक्षीय पातळीवर त्या ठिकाणी त्यांच्या समोर आलं असेल आणि एक शेवटी पक्षाचा प्रमुख म्हणून त्या संदर्भात त्यांचं अनवधानानं वक्तव्य आलं की ठरवून आलं, हे मी काही गेस करू शकत नाही, जसं गडपाले साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. परंतु भावना प्रकट केली हे या ठिकाणी निश्चितपणे आणि खरं आहे. आणि त्याच्यामुळे आज बघा नाना पटोले या वक्तव्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा पक्षाचा विचार प्रमुख म्हणून बोलवत असताना आज सर्व बाजूने त्यांची कोंडी झाली. आज आपण बघाल आदरणीय पवार साहेबांनी त्यांना किंमत दिली नाही किंवा लहान माणूस आहे, लहान नेता आहे, म्हणजे नानांच्या भाषेत चिल्लर. अर्थात पवार साहेबांचंही बरोबर आहे की ते देश पातळीवर दरेकर साहेब, नानांचे शब्द, नानांचा स्वभाव तुम्हाला चांगला माहिती आहे, त्यामुळे त्यांचं वर्णन तुम्ही चांगलं करू शकता. चिल्लर हो, नाना चिल्लर बोलले होते ना, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना चिल्लर बोलले होते. तर नानांनी आता आत्मपरीक्षण करावं चिल्लर कोण आहे आणि त्याच्यामुळे त्यांची कोंडी कशी होते बघा. बाळासाहेब थोरात ते बोलले की उलटं बोलणार, खरगे साहेबांची स्टेटमेंट त्यांनी दखल घेतली नाही, HK पाटीलने त्या ठिकाणी सोबाळाच्या नारावर वेगळी भूमिका घेतली. त्याच्यामुळे आता नानांनी वक्तव्य करण्यापूर्वी पक्षाचा प्रमुख म्हणून राज्याचं वक्तव्य करताना पक्ष तरी निदान मागे राहील. आज तुम्ही सांगितलं प्रवक्ता कोणच येत नाही, तर मला वाटतं काँग्रेससारखी मोठी परंपरा असणाऱ्या पक्षासाठी हे सगळं चित्र शोभा देणारं नाही आहे आणि मला वाटतं आमचे मित्र नानाही त्याची दखल घेतील अशा प्रकारच्या अपेक्षासुद्धा या चर्चेच्या माध्यमातून मी करतो. ठीक आहे, तुमच्या या मुद्द्यावर महेश तपासेंना काय बोलायचं होतं मगाशी, तुमच्या मुद्द्यावर महेश तपासे? मला एकच गोष्ट सांगायची होती. दरेकर साहेबांनी फार सविस्तर सांगितलं की आम्ही सरकार पाडायला आतुर नाही, सरकार 5 वर्ष पूर्ण करेल, वारंवार त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं सांगितलं जातंय. मला एकच फक्त छोटासा प्रश्न असा मला आठवतो
की सातत्याने गेल्या 2.5 वर्षामध्ये किती वेळा मुहूर्त काढले तुम्ही सरकार पाडायचे, किती तुमच्या नेत्यांनी मुहूर्ताच्या तारखा सांगितले, हे काय मला तर जाहीर करायची आवश्यकता तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे असं नको उद्या म्हणजे असं म्हणता येणार नाही की भारतीय जनता पार्टीने प्रयत्न नाही केले. त्या प्रयत्नांना यश आलं नाही हे मात्र खरंच आहे, कारण महाराष्ट्रातलं शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसचं सरकार हे अहो महेश तपासे, तुमचा एकमेकांवर विश्वास नाही आहे म्हणून विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेतली नाहीत, राज्यसभेची निवडणूक घेत नाहीत. आमचा कुठे विषय आहे? पवार साहेबांवर, सोनिया त्यामुळे गांधी, स्थिर अस्थिरतेची भीती तुमच्याच आहे, आमचा काहीच रोल येत नाही. अहो मुहूर्त तुम्ही काढताय, सगळं पंचांग सरकार कोसळण्याच्या संदर्भातलं पंचांग तुमच्याकडे, आमच्याकडे नाहीच आहे हो. हे सरकार 5 वर्ष चालेल, महाराष्ट्राचा विकास होईल, महाराष्ट्र परत एकदा गौरवशाली प्रतिमेला प्राप्त होईल, हा आमचा प्रयत्न आहे आणि आम्हाला तुमची मदत पाहिजे त्याच्यामध्ये. अरे मदत लागेल म्हणतात प्रवीण दरेकर. लागणारच आहे. केंद्रामध्ये ते आहेत, अनेक विषय आहेत, ओबीसी आरक्षणाचे, मराठा आरक्षणाचे, सरकारी बँकेला अडचणीमध्ये आपल्यासाठी काही शेड्यूल करताय का तुमची ते? गौरवशाली बोला प्रवीण दरेकर बोला. तुमची गौरवशाली परंपरा 1.5 वर्ष महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय. आता जो नाना पटोलेंच्या वक्तव्यावरना किंवा तुमच्या प्रत्येक नेत्यांच्या वक्तव्यात जो विसंवाद आहे त्याच्यावरून या महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा काय गौरव झाला आहे हे महाराष्ट्रातील जनता नीटपणे पाहते. आणि त्याच्यामुळे तुमची ही गौरवशाली परंपरा अशीच एकमेकांवर चिखलफेक करणं, एकमेकांवर आरोप करण्यात त्या ठिकाणी जाते आणि महाराष्ट्राचे विकासाचे प्रश्न त्या ठिकाणी लांब राहत आहेत याची आम्हाला चिंता आहे. आम्ही पूर्णपणे मदत करू, केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी जी मदत लागेल ती करू. केंद्रही त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाबतीत किती सकारात्मक आहे हे मंत्रिमंडळाचा जो विस्तार त्या ठिकाणी झाला त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीची मंत्रिपदं आणि खाती देऊन दाखवले. परंतु गौरवशाली परंपरा म्हणजे आपापसात चिखलफेक करणं आणि त्या ठिकाणी मला निधी कमी मिळाला, मला कमिट्या मिळाल्या नाहीत, म्हणजे आपण महाराष्ट्राच्या साठी काम करतोय की आपण आपल्या पक्षीय हितसंबंधासाठी काम करतोय? नाही, अजून महाराष्ट्राच्या याचाही विधानसभेला त्या अध्यक्ष ठिकाणी मिळाला नाही विचार होण्याची प्रवीण दरेकर. आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या कारण ती विधानसभेला अजून गौरव- अध्यक्ष मिळाला नाहीये. हा मग मग ती अगौरवशाली परंपरा. त्याच्यामुळे आपली गौरवशाली परंपरा हीच का की विधानसभेच्या अध्यक्ष पदाशिवाय त्या ठिकाणी विधिमंडळ ठेवणं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्या ठिकाणी मूर्त आमचा जबाबदार कोणी व्यक्ती बोलत नाही, वक्तव्य तर त्या ठिकाणी कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी करत असतात. परंतु गौरवशाली परंपरा महाराष्ट्राची म्हणजे नेमकी काय हे महेश तपासे आपण समजून घ्या. 1.5 वर्षामध्ये या ठिकाणी असा कुठला महाराष्ट्राचा गौरव झाला, कुठली महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी एखादी गोष्ट मला सांगा ना की ज्या गोष्टीने महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेमध्ये मानाचं पान रोवलं गेलं. कुठल्याही आघाडीवर त्या ठिकाणी तुमच्या भांडणात वेळ जातोय, विकास कामाकडे बघायला त्या ठिकाणी सरकारला वेळ नाही आणि तुमचा वेळ आपली रुसणी फुगवी काढण्यातच त्या ठिकाणी जातोय. आणि मला वाटतं ते टाळलं पाहिजे. ठीक आहे, समन्वय महेश तपासे जसा उत्तर द्या अरविंद थोडक्यात. सावंत साहेबांनी मगाशी स्टेटमेंट केलं, मी ऐकलं कुठेतरी की त्यांनी सांगितलं की खाजगीत नानांनी बोलायला पाहिजे होतं, चव्हाट्यावर बोलता कामा नये. तर महेशनीही सांगितलं की समन्वय समिती आहे तर त्याच्यामध्ये बोला. तुमच्या वाद जनतेसमोर घालून त्या ठिकाणी काय साधणार आहात? ती गौरवशाली परंपरा आहे का? उभग लोकांना आलाय, लोक कंटाळलेत. ठीक आहे, त्याच्यामुळे महेश भारतीय तपासे जनता थोडक्यात. पार्टीचा ह्याच्यात कुठे रोल आला तुमच्या? दरेकर साहेब, आपल्यालाही माहिती आहे गेल्या 1.5-2 वर्षापासून जेव्हापासून महाविकास आघाडीने राज्याची सत्ता आपल्याकडनं घेतली, ज्या पद्धतीच्या अडचणी राज्यावर नाही पूर्ण देशावर आल्या, त्या अडचणीला मात करून आज महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे. हे आपल्याला माहिती आहे. आपण त्याचं कौतुक केलेलं आहे, देशाच्या पंतप्रधानांनी देखील कौतुक केलेलं आहे. स्वाभाविक रूपामध्ये आर्थिक अडचण सगळ्यांनाच आहे, राज्याला आर्थिक अडचण आहे, देशाला आर्थिक अडचण आहे. या आर्थिक अडचणीतनं काय मार्ग काढता येईल? प्रधानमंत्री ज्या म्हणाले 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करू, आम्हाला अभिमान वाटला. पण ती 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्यासाठी प्रत्येक राज्याची आवश्यकता आहे, प्रत्येक उद्योगधंद्याची आवश्यकता आहे, लहान माणसाची आवश्यकता आहे, कारण तो 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युटर ठरणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा एखादं आर्थिक धोरण केलं जातं तेव्हा सगळ्यांचीच मदतीची अपेक्षा असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सर्व राजकीय पक्ष, मग भारतीय जनता पार्टी असेल किंवा मनसे असेल की अजून दुसरे कुठले पक्ष असतील, या सर्व प्रमुख नेत्यांना जवळ बोलून त्यांच्या संदर्भात चर्चा केली, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं. ते बोलले माझ्या काय गोष्टीमध्ये अनुभव कमी असू शकेल, तुम्ही सांगा
कोरोनावर मात करण्यासाठी काय करायला पाहिजे, रेल्वेच्या संदर्भात काय करायला पाहिजे, आपल्या लॉकडाऊनच्या संदर्भात काय करायला पाहिजे. आणि आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर निशाणा साधला जात होता, नाही, रेल्वेच्या बाबतीत महेश तपासे, रेल्वेच्या बाबतीत तर धरसोड धोरण दिसतच आहे सरकारचं. अजूनही सरकार धड नीट निर्णय घेत नाहीये. मंत्री वेगळं बोलतायत, काही अधिकारी वेगळं बोलतायत. याच्यातून जनता भरडली जाते हे स्पष्ट आहे. राजेंद्र, मला महेश तपास यांना विचारायचं आहे. वेरिएंटचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, कमी होत आहे हे स्वाभाविक मान्य करायला हरकत नाही की आज कोरोनाच्या परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या आपण सरकारने मात केलेली आहे. परंतु धोका पूर्णपणे टळला का, तो पूर्णपणे धोका टळलेला नाही. आज आपण राजेश यांचं आरोग्यमंत्र्याचंही आपण वक्तव्य ऐकलं, म्हणजे शाळा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये जोपर्यंत धोका पूर्ण नाही, शाळा सुरू करण्याबाबत तर आपण एक चर्चा वेगळी घेऊच आहे, तो फार वेगळा विषय आहे. आणि ज्या ऑनलाईनचा जो आपण महिमा गातोय सध्या, या ऑनलाईनमध्ये 75% ग्रामीण भागातले विद्यार्थी वंचित आहेत शिक्षणापासून, आणि शहरातल्या विद्यार्थ्यांना तर किती कनेक्टिव्हिटी मिळते. प्रश्न खूप आहेत, आपण त्याच्यावरती चर्चा परत एक वेगळी करूया. मला शेवटी राहुल सर, ज्या पद्धतीने सरकारमधली ही वक्तव्य येत आहेत, विरोधी पक्षांकडनं वेगळी टीका होती आहे, विरोधी पक्षाने टीका केली की सरकारमधले तिन्ही पक्षाचे नेते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर तुटून पडत आहेत, आणि सरकार कुठतरी अस्थिर असं म्हणायचं आणि परत म्हणायचं 5 वर्ष सरकार कंटिन्यू होईल, काही काळजी करायचं कारण नाही. परत काहीतरी वेगळा मुद्दा येतो पुन्हा. म्हणजे हे काही अटकली खेळल्या जात आहेत, त्या पद्धतीने टीका करायची, टिप्पणी करायची, आणि परत आपला कारभार आहे तसा व्यवस्थित चालू ठेवायचा. नाही, एक याच्यात खूप स्पष्ट आहे अगदी की सरकारच्या इंटरनल ज्या सगळ्या यंत्रणा आहेत, ती सरकारचे सगळे मंत्री आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा समन्वय नाही. म्हणजे काही स्टेटमेंट जर तुम्ही स्पेसिफिकली बघितले, म्हणजे कालचं जर तुम्ही आरोग्यमंत्र्यांचं स्टेटमेंट बघितलं तर आरोग्यमंत्र्यांसारखा व्यक्ती थेट व्यक्त होतो. ते म्हणतात की सरकारने कुठला तरी निर्णय घ्यावा, एकतर पूर्ण लॉकडाऊन ओपन करावं किंवा पूर्णपणे लोकांना अलाउ करावं सगळीकडे जायला, किंवा एक तर पूर्णपणे बंदी घालावी आणि सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आणून नंतर एकदाचा काय तो निर्णय घ्यावा. असं कधी कधी असं वाटतं तुम्हाला की या सरकारच्या मंत्र्यांमध्ये आपसात निदान चर्चा तरी होती की काय, किंवा यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा समन्वय नाही, अशा स्वरूपातलं एक जे लोकांमध्ये आहे ते परसेप्शन तयार व्हायला लागले. लोक कन्फ्यूज व्हायला लागली जातात की नेमकं सरकार काय ठरवतंय. कोणी एक मंत्री, काँग्रेसचा मंत्री वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट करतो, राष्ट्रवादीचा मंत्री त्याच्यापेक्षा वेगळी काहीतरी माहिती देतो, आणि परत या दोघांनी मिळून जर काही कुठला निर्णय घेतलाच असेल तर तिकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तो निर्णय रद्दबदल ठरवला जातो. आणि असं कितीतरी घटनांमध्ये आपण वारंवार पाहिलेलं आहे. मग जेव्हा सरकारच्या पातळीवर सरकारची एक यंत्रणा असते आणि सरकारची यंत्रणा म्हणून एखादा निर्णय घेते, तर तो निर्णय वरपासून खालपर्यंत तुमच्या सगळ्या लोकांना एक समान असला पाहिजे. तुम्ही जी काही समन्वय समिती सांगताय किंवा तुमची जी काही इंटरनल कोऑर्डिनेशन कमिटी आहे, त्या इंटरनल कोऑर्डिनेशन कमिटीला विचारात न घेता सरकार निर्णय घेतं का? मग राष्ट्रवादीचे नेते वेगळे, म्हणजे वडट्टीवारांचा मध्यंतरी झालेला प्रकार आपण बघितला, त्याच्यानंतर आता अलीकडच्या काळात जितेंद्र आव्हाडांनी घेतलेला निर्णय, त्यांचा निर्णय कशा पद्धतीने फिरवण्यात आला ते आपण बघितलं. मग फक्त निर्णय जर जाहीर करायचा असेल त्याचा अधिकार आयदर फक्त मुख्यमंत्र्यांना आहे का, किंवा मग हे जे तुम्ही समन्वय बोलता, हा समन्वय नेमका आहे कुठे? हा जर समन्वय तुमच्या एकंदरीत कारभारात दिसत नसेल तर राज्यातली जनता ही आता ज्या परिस्थितीत आहे, लोक बेरोजगारीपासून ते अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करतायत, महागाई, अगदी तेलाच्या भावांपासून ते शिक्षणापर्यंतच्या असंख्य अडचणींना लोकांना सामोरे जायला लागते. त्यामुळे मला वाटत नाही की लोकांना तुमच्या या रोजच्या कारणांमध्ये इंटरेस्ट आहे. लोकांना रिझल्ट हवे, लोकांना हवं आहे की तुम्ही सरकार म्हणून, त्यांचे मायबाप म्हणून तुम्ही त्याला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढा. या अपेक्षेने जनता फार अपेक्षेने सरकारकडे बघते, आणि मला वाटतं अपेक्षा पूर्णपणे सरकार पूर्ण करू शकत नाही आहे कुठल्याही परिस्थितीत. बरोबर की अपेक्षांचा भंग जास्त करून जनतेच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत विचार केला तर तो दिसतोय. त्यामुळे आता हे दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप, दोषारोप हे सगळे बाजूला ठेवून काय ते एकदा समन्वय घडवा. म्हणजे जी समन्वय समितीची बैठक झाली नसेल तर करून टाका. आज काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक होती HK पाटलांच्या नेतृत्वात, त्याच्यात काहीतरी विषय होईल. आता तुम्ही तिघांची एक बैठक घडवून आणा, म्हणजे असे प्रश्न परत येणार नाहीत. म्हणजे मग परत तिकडे दरेकरांना काही तुम्हाला पंचांग बघा असं सांगता येणार नाही. मग ते म्हणणार ते मदतीला तयार आहेत, त्यामुळे तुम्ही काय मागितलं तर ते मदत करतील, दिल्लीपर्यंत येतील काही गोष्टी करता. त्यामुळे हा समन्वय आता तुम्ही एकमेकांमध्ये घडवा आणि जनतेचे प्रश्न सगळे जे असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद महेश तपासे, प्रवीण दरेकर, राहुल सर, तुम्ही चर्चेत सहभागी झालात. पुढे बघूया नाना पटोलेंच्या वक्तव्यावरती काँग्रेसमध्ये आज नेमकी काय चर्चा होते आणि पुढे सरकारमध्ये त्याचे काय पडसाद उमटतात ते. इथं थांबू. नमस्कार.